छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची ऐतिहासिक समाधी आणि गढी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आहे। श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीनं इंदापूर शहर वतन दिलं होतं। मालोजीराजे शेवटच्या क्षणापर्यंत इंदापूर शहरामध्ये वास्तव्यास होते। सन 1606 मध्ये झालेल्या इंदापुरातील लढाईमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं। यानंतर येथे त्यांची अग्निसमाधी व वाडा स्थापन करण्यात आला। सध्या इंदापूरमध्ये त्यांची ऐतिहासिक गढीचं आणि समाधीचं अवशेष शिल्लक आहेत। या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व पुनरुत्थान करण्यासाठी शासन स्तरावर संवर्धन आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यानुसार याचं कामही सुरू झालंय। हे ठिकाण एक प्रमुख ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचं काम सध्या सुरू झालंय। वाड्याचा जीर्णोद्धार करताना मालोजीराजे यांच्या अनेक वस्तू नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांच्या वापरातील वस्तूंचं संग्रहालय सुद्धा करण्यात येणार असल्याचं समजतंय। याशिवाय या ठिकाणी मालोजीराजे यांचे पुतळा, मंदिर, प्रवेशद्वार, बैठे व्यवस्था, स्वयंपाक, भोजन कक्षे, फाउंटन, तटबंदी तसेच लॉन्स आदी सोयीसुविधांचा यात समावेश असल्याची माहिती मिळते। सध्या सुरू असलेल्या या कामात प्रचंड अनियमितता असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून अंदाजे 250 कोटी रुपयांच्या या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचंही बोललं जाते। ऐतिहासिक गढी व समाधी स्थळाच्या संवर्धनासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। यानंतर हे काम सुरू करण्यात आले। सध्या सुरू असलेले हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची चर्चा असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं बोललं जाते। यामध्ये जर काही तथ्य असेल तर याकडे आता मंत्री दत्तात्रय भरणे मामांनीच लक्ष देणं गरजेचं बनलंय।